नमस्कार. मी उमा आणि तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे यू मॅटर. आजचा व्हिडिओ थोडासा गंभीर असणार आहे. एका गंभीर विषयावर आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये. मी आत्ता तुमच्यापैकी प्रत्येकाला जर का विचारलं की सगळ्यात भीती तुम्हाला आयुष्यात कशाची वाटते, तर मृत्यूची भीती आपल्यापैकी प्रत्येकाला असते. जरी ह्या जगाचा नियम आहे की जो जन्माला आलाय तो कधी ना कधी त्याचा मृत्यू होणारच, तो हे जग सोडून जाणारच, तरी सुद्धा त्या क्षणाची आपल्याला अत्यंत भीती वाटते. पण त्याहून सुद्धा जास्त भीती आपल्याला एका अजून विषयाची वाटते, ती म्हणजे आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मी काय करू? ते जे दुःख असतं ते मी कसं झेलू, त्यातनं मी कसा पार पडू आणि मग माझ्या आयुष्याचं काय होईल? ही भीती आपल्याला आपल्या मृत्यूपेक्षा सुद्धा जास्त असते. आणि म्हणूनच जेव्हा असा प्रसंग आपल्यापैकी कुणावर ओढवतो, तेव्हा त्यातनं पार पडणं अत्यंत कठीण असतं मानसिकदृष्ट्या. तो जो प्रवास असतो, ती जी जर्नी असते, ती खूप पेनफुल असते. खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं, स्वतःशी खूपदा लढावं लागतं. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहे, ज्याच्यामुळे त्या दुःखाबरोबर जगायला तुम्हाला मदत होणार आहे. मी असं अजिबात म्हणणार नाही की त्या दुःखातनं तुम्ही बाहेर पडणार आहात, कारण खरंच ती प्रोसेस खूप मोठी आहे आणि ती कठीण गोष्ट आहे. पण नक्कीच जसं कोविड नंतर आपण न्यू नॉर्मल सेलिब्रेट केला, तसं ह्या न्यू नॉर्मल आयुष्यात कसं जगायचं, त्या दुःखाशी ॲडजस्ट कसं करून घ्यायचं आणि आपलं रुटीन फॉलो नीट कसं ठेवायचं, याविषयी या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर आता बघूया या कुठल्या टिप्स आहेत ज्याच्यामुळे हे जे दुःख आहे त्यातनं आपल्याला पार पडायला थोडीशी मदत होणार आहे. लेट्स गेट स्टार्टेड. मानसशास्त्रामध्ये मृत्यूच्या दुःखातून बाहेर पडण्याच्या 5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत, ज्याला 5 स्टेजेस ऑफ ग्रीफ असंही म्हटलं जातं. आता ह्या 5 पायऱ्या कुठल्या आहेत हे आधी आपण समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही नक्की कुठल्या पायरीवर आहात. सगळ्यात पहिली पायरी आहे डिनायल. आता डिनायल या पायरीमध्ये काय होतं, जेव्हा तुम्हाला एखादा शॉक बसतो की आपल्या जवळची व्यक्ती गेलेली आहे, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये बरेच चेंजेस होतात, बॉडीला खूप शॉक बसतो आणि त्या शॉकपासनं वाचण्यासाठी बॉडी लॉकडाऊन करते. अक्षरशः नमनेसची ही स्टेज असते, जिथे आपण म्हणतो की मी बधीर झाली आहे, मला काही कळतच नाही आहे आजूबाजूला काय चाललंय. आपण डिनाय करतो ती गोष्ट की असं होणं शक्यच नाही आहे, कारण आपल्याला त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नसतो. तर डिनायल ही पायरी अशी आहे ज्यात आपली बॉडी डिफेन्स मेकॅनिझम म्हणून एका लॉकडाऊन स्टेजला जाते, शटडाऊन होते, बधीर होते, नंब होते. आपल्याला आजूबाजूचं काहीही कळत नसतं आणि असं केल्यामुळे काय होतं, आपल्या शरीराला वेळ मिळतो येणारं दुःख पचवण्याची तयारी करायला. कारण हा जो शॉक असतो त्यात आपली तयारी कुठेच झालेली नसते की आपल्याला यातनं आता जायचं आहे. त्यामुळे जेव्हा तुमची बॉडी तुम्हाला बधीर करते, पूर्ण तुम्ही बधीर होता, तेव्हा तुम्ही तयार होत असता पुढे येणाऱ्या शॉकसाठी डील करायला. आणि ही आहे ग्रीफची पहिली पायरी, डिनायल. आता वळूया दुसऱ्या पायरीवर, जी आहे अँगर. अँगरमध्ये काय होतं, आपल्याला कोणाला तरी ब्लेम करायचं असतं, कारण आपल्याला ते दुःख अजूनही पचवता आलेलं नाही आहे. आपल्याला अजूनही हे असं झालंय किंवा हे घडलंय हे एक्सेप्टच करायचं नाहीये आणि म्हणूनच आपल्याला प्रचंड राग येतो. मग हा राग कुणावर असू शकतो, तर मेडिकल कम्युनिटीवर असू शकतो की मेडिकल नेग्लिजन्समुळे कदाचित मृत्यू झाला असेल, किंवा हा राग देवावर असू शकतो, मी एवढी भक्ती करून सुद्धा आज माझी व्यक्ती माझ्या जवळ नाही, हा राग असू शकतो, मग मी आता नास्तिकच होईन वगैरे, ह्या लेवलला आपण जाऊ शकतो. किंवा तो राग स्वतःवरही असू शकतो, मी जर का वेळेत काळजी घेतली असती, मी या गोष्टी केल्या असत्या, तर आज कदाचित माझी व्यक्ती असती माझ्या डोळ्यासमोर. किंवा वर्स्ट म्हणजे जी मृत व्यक्ती आहे तिच्यावर सुद्धा हा राग असू शकतो की मी इतक्या वेळेला सांगून सुद्धा त्या व्यक्तीनं मेडिकल सपोर्ट वेळेत घेतला नाही किंवा या गोष्टी केल्या नाहीत, म्हणून कदाचित आज ती व्यक्ती माझ्या जवळ नाहीये, मला त्रास होतोय ती व्यक्ती नाहीये त्याचा. तर या स्टेजमध्ये आपल्याला प्रचंड राग येतो. या सगळ्यापैकी कशावरही तो राग निघू शकतो आणि ही आहे दुसरी स्टेज, अँगर. तिसरी पायरी आहे जर तरची भाषा, बार्गेनिंग. आता हळूहळू सुरुवात झालेली असते, आपल्याला एक्सेप्टन्सकडे आपण जायला लागलेलो असतो की ही व्यक्ती आता आपल्याला सोडून गेलेली आहे. हे कुठेतरी आपलं मन रजिस्टर करायला लागलेलं असतं आणि इथे सगळ्या जर तरच्या भाषा सुरू होतात. जर मी असं केलं असतं तर असं झालं असतं, जर त्या व्यक्तीला मी शेवटचा कॉल चांगला केला असता तर कदाचित मला आयुष्यभर रिग्रेट झालं नसतं, वगैरे वगैरे वगैरे. आपण बार्गेन करत असतो जर तरमध्ये आणि हळूहळू एक्सेप्टन्सच्या दिशेनं आपला प्रवास सुरू झालेला असतो. ही आहे आपली तिसरी स्टेज, बार्गेनिंग.
त्याच्यानंतर येते आपली चौथी स्टेज, जी आहे डिप्रेशन. आता या स्टेजमध्ये आपल्याला पूर्ण इम्पॅक्ट जाणवतो आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचा. इथे आपण रडतो, कदाचित जेवण सोडून देतो, दिवस दिवस आपण रडण्यात घालवतो, डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात काही व्यक्ती. तर ही जी स्टेज आहे, इकडे आपल्याला त्या पूर्ण विदाऊट फिल्टर जो इम्पॅक्ट असतो, कुठलंही आता आपण कुणावर ब्लेम करत नाही आहोत, आपण बार्गेनिंग करत नाही आहोत, सगळं गळून पडलंय, आपल्याला कळलेलं आहे की ही व्यक्ती काहीही झालं तरी आता मला माझ्या डोळ्यासमोर दिसणार नाहीये आणि त्याचा त्रास व्हायला सुरुवात होतो या स्टेजमध्ये आणि ही डिप्रेशनची फेज आहे, ज्यातनं प्रत्येकाला जावंच लागतं. त्यानंतर येते 5वी आणि शेवटची स्टेप, जी आहे एक्सेप्टन्स. डिप्रेशनच्या स्टेजमधनं जेव्हा तुम्ही बाहेर पडता, तेव्हा तुम्ही एक्सेप्टन्सच्या स्टेजला जाऊ शकता. आपल्यापैकी अनेक लोकं त्या मृत्यूच्या दुःखातनं बाहेर पडू शकत नाहीयेत, असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या डिप्रेशनच्याच स्टेजमध्ये ते अडकून पडलेले आहेत, असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि या आधीच्यापैकी 4ही कुठल्याही स्टेपमध्ये तुमच्यापैकी कोणीही किंवा तुम्ही स्वतः अडकून पडलेला असाल, तर मी नक्की सांगेन की काउन्सिलिंग घ्या किंवा कुणाशी तरी बोला, म्हणजे तुमचं मन हलकं होईल. पण डिप्रेशनच्या स्टेजमधनं बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. आणि मग येते एक्सेप्टन्सची स्टेज, ज्यात तुम्हाला कळलेलं आहे की ही व्यक्ती जरी नसली तरी आयुष्याचे व्यवहार थांबत नाहीत, ते आपल्याला चालू ठेवावेच लागतात. त्यामुळे नवीन रुटीन कसं बिल्ड करायचं, न्यू नॉर्मल आयुष्य कसं जगायचं, ह्याकडे आपला कल असतो. ते दुःख कुठेतरी मनात असलं तरीसुद्धा आयुष्य जगावं लागणारच आहे, हे आपल्याला कळतं आणि आपण ते दुःख मनात ठेवून आपला जो आयुष्याचा प्रवास आहे, तो एक्सेप्टन्सच्या स्टेजमध्ये सुरू करतो. आता मी अशा काही गोष्टी सांगणार आहे, ज्यामुळे या दुःखातनं थोडंसं बाहेर पडायला किंवा या दुःखाचा इम्पॅक्ट कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात पहिली टिप जी मी तुम्हाला इकडे देईन, ती म्हणजे अशा काळातनं जर का तुम्ही जात असाल, या कठीण काळातनं जात असाल, तर भगवद्गीता ही वाचायलाच पाहिजे. एस्पेशली अख्खी वाचणं तुम्हाला शक्य नसेल, तर जो दुसरा अध्याय आहे, तो कंपल्सरी वाचायलाच पाहिजे आपल्याला. खरं तर आपण सनातन धर्मातले लोक खूप अत्यंत भाग्यवान आहोत की आपल्याकडे भगवद्गीता आहे. कारण मला अजूनही आठवतंय की जेव्हा मी काउन्सिलिंग सुरू केलं होतं, जेव्हा मी थेरपीचा अभ्यास करायला सुरुवात केली होती, तेव्हा माझ्या प्रोफेसरनी मला सांगितलं होतं की सगळ्यात मोठं जे काउन्सिलिंगचं सेशन तुम्हाला जर का बघायचं असेल, सगळ्यात मोठा सायकॉलॉजिस्ट, सायकायट्रिस्ट बघायचे असतील तुम्हाला, तर ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि म्हणूनच भगवद्गीता अशा वेळेला आपल्याला खूप उपयोगी पडते. ह्याचं एक सोपं उदाहरण मी माझ्या अनुभवातनं तुम्हाला देते. जेव्हा मी माझ्या शेवटच्या सिरियल्स आत्ता नुकतंच शूटिंग करत होते, तेव्हा मागच्या जुलैमध्ये माझी आजी खूप सिरियस होती आणि मी शूटिंगच्या निमित्त नाशिकमध्ये होते. मी नाशिकमध्ये शूटिंग करत होते आणि आजी खूप लांब होती माझी. आणि माझी आई, माझ्या मावशा आणि माझे सगळे नातेवाईक तिकडे त्यांच्याजवळ, माझ्या आजीजवळ होते. आणि झालं असं की मला माहीत होतं आजी सिरियस आहे आणि एक दिवस सकाळी 8 वाजता मला शूटिंगला जायचं होतं. 8चा कॉल टाईम होता आणि मी साधारण 5:30 पावणे 6च्या दरम्यान उठले होते तयारी करायला आणि माझ्या वडिलांचे माझ्या फोनवर साधारण एक 5-6 मिस कॉल मी बघितले. खरं तर मला तिथेच कळलं होतं की काय झालेलं असणार आहे. पण तरीसुद्धा मी फोन उचलला. मला न्यूज कळली की आजी गेली आहे म्हणून. आणि करायचं काय? कारण शूटिंग होतं आणि या प्रोफेशनचा एक नियम आहे की तुमचं कुठलंही पर्सनल काहीही झालं असलं तरी शूटिंग थांबता कामा नये किंवा शूटिंगला तुम्ही पटकन असं नोटीस देऊन जाऊ शकत नाही. कारण ऑफकोर्स एक शेड्यूल असतं ज्याला तुम्हाला फॉलो करावंच लागतं. म्हणून मी खूप बधीर झाले होते. मला अजून आठवतंय, मी सेटवर गेले होते, मी मेकअप करत होते, माझे हात चालत होते, पण मला काही कळतच नव्हतं की मी कशातनं जाते. आणि तेव्हा आमच्या सेटवर जो बाल शंकर महाराजांचं काम करत होता आरुष, त्याची आजी तिथे होती. तिने मला या स्टेटमध्ये कदाचित बघितलं असेल. ती माझ्या जवळ आली. मला आत्ता खरं तर सांगता नाही, थोडंसं ती माझ्या जवळ आली आणि तिने मला सांगितलं की मला कळतंय की तू कशातनं जातेस. आणि तिने बसून मला भगवद्गीतेचा दुसरा अध्याय पूर्ण वाचून दाखवला होता. आणि मला आठवतंय की तो अध्याय पूर्ण ऐकल्यानंतर काय झालं मला माहिती नाही. माझ्यात एक वेगळीच ताकद आली असं म्हणू किंवा भगवंतानी ती ताकद मला दिली. मला अजूनही आठवतंय की आजीचं अंत्यदर्शन मी घेतलं व्हिडिओ कॉलवर. कारण ऑफकोर्स नाशिकमध्ये पावसाळा तुडुंब होता, रस्ते बंद होते, तिच्यापर्यंत पोहोचणं काही केल्या शक्य नव्हतं. जरी मला प्रोडक्शन हाऊसकडनं पूर्ण सपोर्ट होता तरीसुद्धा काहीच अर्थच नव्हता. म्हणजे तिथनं निघाले असते तरी काहीच उपयोग नव्हता.
म्हणून आजीचं अंत्यदर्शन मी व्हिडिओ कॉलवर घेतलं आणि कट्टू माझ्यात इतकी ताकद आली की मी तो फोन ठेवल्यानंतर शॉटला उभी होते. म्हणजे माझंच मला कळलं नाही की ही ताकद येते कशी आणि कुठून, पण कदाचित त्यावेळेला ती ताकद येत असावी आणि त्या दुःखातनं पूर्ण भगवद्गीता वाचून मी बाहेर पडले. दुसरा अध्याय स्पेशली सांख्ययोग जो आहे तो मी खूपदा वाचला आणि त्या दुःखातनं बाहेर पडायला मला खूप मदत झाली. त्यामुळे मी नक्की सांगेन की भगवद्गीता अवश्य तुम्हाला या काळात वाचलीच पाहिजे. भगवद्गीतेत अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे जुने झालेले कपडे आपण बदलून नवीन कपडे घालतो, त्याचप्रमाणे आपला आत्मा सुद्धा जीर्ण, वृद्ध किंवा रोगी असलेलं हे जे शरीर आहे ते सोडून एका नवीन शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे हे सायकल आहे, हे चालतच राहतं. त्यामुळे त्याचं दुःख तुम्ही कशाला बाळगता, असं स्पष्ट भगवद्गीतेत लिहिलेलं आहे. आणि हा जो आत्मा असतो तो कधीच मरत नाही. त्याला कुठलीही तलवार किंवा कुठलंही धारदार शस्त्र कापू शकत नाही. त्याला आग जाळू शकत नाही. तो पाण्यात बुडू शकत नाही. सावरकरांनी सुद्धा अनादि मी अनंत मी या श्लोकात त्याचं वर्णन केलेलं आहे. तर असा हा जो श्लोक आहे, तर भगवद्गीतेत आत्म्याचं हे असं वर्णन केलेलं आहे आणि भगवंत म्हणतात की जर का असं आहे तर तुम्ही कशाला त्याचं दुःख बाळगता. आणि नक्कीच आत्ता आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या स्टेटमध्ये किंवा जे आपण म्हणतो की नक्कीच तो आत्मा एका चांगल्या जागी गेलेला आहे, नवीन जागी गेलेला आहे. तर त्यामुळे असं असल्यामुळे कधीही मृत्यूचं फारसं दुःख बाळगायचं नाही असं भगवंतांनी सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. त्यानंतर आता मी दुसऱ्या टिपकडे वळणार आहे. एक कायम लक्षात ठेवायचं आहे की हे जे दुःख आहे ते समुद्राच्या लाटांप्रमाणे असणार आहे. लाटा काही वेळेला येतात, काही वेळेला जातात. भरती ओटी ज्याप्रमाणे चालू असते, त्याचप्रमाणे गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी सुद्धा आपल्याला अशाच सतत येत राहणार आहेत. त्यामुळे आपण त्या दुःखातनं कितीही बाहेर पडलो तरी हे गृहीत धरा की ती आठवण, ते दुःख आपल्याला सतत आपल्या जवळ येणार आहे आणि निघून जाणार आहे. ही तयारी एकदा आपल्या मनाची झाली ना की मग आपल्याला असं सारखं वाटत नाही की त्या दुःखातनं मी का बाहेर पडत नाहीये. कारण स्वतःला सांगा की लाटांप्रमाणे आहेत या आठवणी, येणार आहेत, जाणार आहेत. काही चांगला त्या व्यक्तीशी संबंधित काही दिसलं, काही आठवलं की आपल्याला रडू येणार आहे. हे सगळं गृहीत धरायचं, म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती थोडीशी सोपी होते आणि ह्या ज्या लाटांप्रमाणे येणाऱ्या आठवणी आहेत, हे जे दुःख आहे त्याच्याबरोबर डील करणं सुद्धा थोडंसं सोपं होऊन जातं. तिसरी गोष्ट मी नक्की सांगेन की तुमच्या इमोशन्स बॉटल अप करू नका. बॉटल अप करणं म्हणजे आपण कुणाशीच त्या गोष्टी बोलत नाही. आपल्याला जे दुःख होतंय, आपल्याला ज्या फीलिंग्ज आहेत, कारण आजूबाजूच्या सगळ्या लोकांना वाटतं की आपण त्या दुःखातनं बाहेर पडलेलो आहोत. आता 1 वर्ष झालं, आता 2 वर्ष झाली, तरीसुद्धा काही रडत बसले त्या दुःखात. तर तसं नाही आहे. मला माहिती आहे की ही रिकव्हरी खूप कठीण असते. त्यामुळे तुम्हाला जर का 2 वर्षानंतर सुद्धा त्या इमोशन्स जाणवत असतील, 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर जरी जाणवत असतील, तरी त्या मनात ठेवू नका. बॉटल अप करून, करून, करून एक दिवस ती बाटली फुटते. त्याचं रूपांतर भयंकर कशात तरी होतं. त्यामुळे आपल्याला तसं करायचं नाही आहे. वेळेत कुणाशी तरी बोला. तुमच्या मनात जे काही आहे ते व्यक्त व्हा. मी कायम सांगते, तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल तर मला Instagramवर DM करा. माझ्याशी ते बोला. तुम्हाला कदाचित बोलून वेंट आउट होऊन थोडंसं बरं वाटत असेल तर. पण कुठल्याही इमोशन्स आपल्याला आपल्या मनात बिल्डअप त्याचा कुठेही होऊ द्यायचा नाही आहे. बॉटल अप होऊ द्यायचा नाही आहेत. आपल्याला वेळोवेळी त्या मोकळ्या करायच्या आहेत. त्याला एक वाट द्यायची आहे. म्हणजे कुठेतरी तो जो बस्ट आउट होतो, त्याचं फुटणं आहे ते आपल्याला टाळता येईल. अजून एक याच पॉइंटला धरून एक छोटासा मुद्दा मी मांडते. जर का तुम्ही ह्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या सर्कलमधली कोणी व्यक्ती असाल, तर हा मुद्दा तुम्हाला मी नक्की सांगेन. प्लीज जाऊन ह्या व्यक्तींना असं कधीच म्हणू नका की किती दिवस हे दुःख कुरवाळत बसणार आहेस किंवा तू किती दिवस रडत बसणार आहेस. प्रत्येकाचा रिकव्हरी टाईम हा वेगळा असतो. कदाचित काही लोकांना 1 दिवस पुरेसा असतो दुःखातनं बाहेर यायला. काही लोकांना 2, 3, 4 किती वाटेल तितकी वर्ष जातात आणि काही लोकं त्या दुःखातनं कधी बाहेरही पडू शकत नाही. त्यामुळे तुम्ही नका जज करू की समोरची व्यक्ती त्यातनं का बाहेर पडत नाहीये. तुम्ही एवढंच करू शकता की त्या व्यक्तीला जो काही इमोशनल सपोर्ट लागेल अशा काळात, तो तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. पण कुठेही तुम्ही जाऊन जज करू नका. कारण मग असं केलं तर काय होईल, ती व्यक्ती जी थोडेफार बोलते आपल्याशी, ज्या गोष्टी शेअर करते त्या शेअर करणं सुद्धा बंद होईल ती व्यक्ती. कारण मग त्या व्यक्तीला भीती वाटेल की मी जर का हे बोलले
तर ही समोरची व्यक्ती मला जज करणार आहे की मी अजून ते दुःख कवटाळून बसलेले आहे. त्यामुळे असं वातावरण आपल्याला अजिबात क्रिएट करायचं नाही आहे. आपल्याला पूर्ण पोषक वातावरण क्रिएट करायचं आहे असं, की ज्यामुळे ती रिकव्हरी सोपी होईल त्या व्यक्तीसाठी. आणि म्हणूनच माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की अजिबात जजमेंटल होऊ नका, की इतके दिवस झाले, इतकी वर्ष झाली तरीसुद्धा का त्यातनं बाहेर पडता येत नाही आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येकाचा रिकव्हरी टाईम हा वेगळा असतो आणि तो प्रत्येकाचा ठरवू दे. तुम्ही त्यात कुठेही मध्ये पडू नका. आता मी अजून एक सोपं टेक्निक तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामुळे थोडंसं हे दुःख कुठेतरी कमी व्हायला मदत होईल. आणि ते टेक्निक म्हणजे इमोशनल जर्नलिंग. आता इमोशनल जर्नलिंग म्हणजे काय? तर सरळ एक वही घ्यायची आणि जर का तुम्हाला ज्या काही फिलिंग्ज असतील, तुम्हाला रडावंसं वाटतंय, तुम्हाला राग येतोय, ते सगळं तारखेनिशी लिहून काढायचं. तुम्ही बघाल, लिहायच्या आधी जर का तुम्हाला 100% राग किंवा दुःख होत असेल, तर त्या इमोशन्सची इंटेन्सिटी ही 10-20% तरी कमी झालेली तुम्ही बघाल जर्नलिंग केल्यानंतर. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला एक वे आउट मिळतो. आपल्या मनात साचलेल्या ज्या गोष्टी असतात त्या कुणाशीही न बोलता तुम्हाला जर का व्यक्त करायच्या असतील, मोकळ्या करायच्या असतील, तर इमोशनल जर्नलिंग हा एक उत्तम मार्ग आहे. आणि हे केल्यामुळे तुम्हाला एक ट्रॅक रेकॉर्डसुद्धा कळतो, की 10 दिवसांपूर्वी मी असं लिहिलं होतं, पण आता थोड्याशा त्या इमोशन्स माझ्या कमी झालेल्या आहेत. मी रिकव्हर होते हळूहळू. आणि म्हणूनच इमोशनल जर्नलिंग खूप मोठी लोकं ॲक्च्युली याचा वापर करतात. आणि हे टेक्निक तुम्हीसुद्धा नक्की वापरून बघा आणि मला कळवा, की हे किती इफेक्टिव्ह आहे. कायम लक्षात ठेवा, हे जे दुःख आहे, या दुःखाची जी तीव्रता आहे, ती तुमच्या व्यतिरिक्त करोडो लोकांनी अनुभवलेली आहे. त्यामुळे तुम्ही एकटे नाही आहात या दुःखात. असं कधीच एकटेपणा स्वतःमध्ये आणू नका. आणि याच विषयी भगवान गौतम बुद्धांची गोष्टसुद्धा खूप प्रचलित आहे, की त्यांच्याकडे एक बाई आली होती, जिचं बाळ नुकतंच गेलं होतं. आणि ती म्हणाली, की "काहीही करा आणि माझ्या मुलाला तुम्ही परत जिवंत करा." आणि तेव्हा भगवानांनी तिला सांगितलं होतं, की "ठीक आहे, मी करतो. पण तू मला अशा एका घरातलं धान्य आण, जिथे कुणाचाही आजपर्यंत मृत्यू झालेला नाहीये." आणि मग ती घरोघरी गेली आणि तिला कळलं, की असं एकही घर नाही आहे, की जिथे मृत्यू झालेला नाहीये. त्यामुळे आपल्यासारखं दुःख हे प्रत्येकालाच झालेलं आहे कधी ना कधीतरी. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे जो जन्माला आलाय तो मरणारच आहे. आणि त्यामुळे तिला ती गोष्ट कळली, ती उमजली. तर त्यामुळे हीच गोष्ट मी आत्ता तुम्हाला सांगते, की तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारखे असंख्य लोकं आहेत आणि तुम्हीसुद्धा यातनं 100% बाहेर पडणार आहात, ही गॅरंटी आहे. तो विश्वास मनात ठेवा आणि तुम्ही नक्की यातनं पार पडा. अजून एक मार्ग ज्यामुळे तुम्ही मृत व्यक्तीची जी आठवण आहे ते जिवंत ठेवू शकता, तो मार्ग म्हणजे एखादं त्या व्यक्तीच्या आठवणीत झाड लावा किंवा एखाद्या होतकरू जर का विद्यार्थी असेल, त्याला त्या व्यक्तीच्या नावानं तुम्ही स्कॉलरशिप द्या, थोडेसे पैसे द्या. म्हणजे ती जी मेमरी आहे, ती जी लेगसी आहे, ती कुठेतरी जिवंत राहील. झाड तर एक उत्तम मार्ग असतो. झाड जसं बहरत जातं, तसं आपल्याला त्या व्यक्तीच्या ज्या आठवणी असतात त्यासुद्धा छान फुलत जातात आणि एक चांगलं क्लोजर आपल्याला मिळतं. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट नक्की करू शकता. त्या व्यक्तीच्या नावानं एखादं झाड लावू शकता किंवा कुणाला तरी होतकरू विद्यार्थ्याला किंवा एक जनरलाइज्ड स्कॉलरशिप तुम्ही घोषित करू शकता त्या व्यक्तीच्या नावानं, ज्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच त्या व्यक्तीच्या आठवणी चांगल्या प्रकारे ताज्या ठेवायला खूप मदत होईल. मला माहिती आहे एवढ्या सगळ्या टिप्स देऊन सुद्धा जेव्हा ती वेळ ॲक्च्युली येते, जो प्रसंग ओढवतो आपल्यावर, तेव्हा त्यातनं बाहेर पडणं खूप कठीण असतं. पण मी आशा करते, की या सगळ्या टिप्समुळे 1% तरी तुमची कुठेतरी मदत झाली असेल या दुःखातनं बाहेर पडायला. आणि मी नक्की सांगेन, की जितक्या लवकर तुम्ही रुटीनला लागाल, तितक्या लवकर तुम्ही या दुःखातनं बाहेर पडाल. मला माहिती आहे हे बोलणं सोपं आहे, पण तरीसुद्धा स्वतःला थोडंसं रेटायला लागतं. अशा वेळेला एक नवीन रुटीन एस्टॅब्लिश करायला लागतं, जेणेकरून कामात तुम्ही थोडेसे गुंग व्हाल आणि या ज्या आठवणी आहेत त्याची इंटेन्सिटी कुठेतरी कमी होईल. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. मला माहिती आहे थोडासा इमोशनल नोटला हा व्हिडिओ गेला, पण विषयही तितका गंभीर होता आणि मला कायम वाटतं, की हे जे दुःख आहे ते इतकं मोठं आहे, की त्यात मी कुठे तुमची मदत करू शकले तर नक्कीच माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी आशा करते, की 1% तरी कुठेतरी या व्हिडिओमध्ये तुमची मदत झाली असेल. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. हसत राहा. बाय.